आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व अधिक ठळक होत असल्याचे चित्र समोर आले आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर 21 पैकी केवळ 3 जागांवरच निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले असताना विरोधी गटाला आणखी एक धक्का बसला आहे। महिला राखीव मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या श्रीमती मीराबाई भाऊसाहेब दिवटे यांनी आज अचानक आपली उमेदवारी मागे घेतली असून गटाच्या सहकार पॅनलमधील सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे। आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी, तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ। गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे। यापूर्वीच 21 पैकी 18 जागांवरच विरोधी गटाला उमेदवार उभे करता आले नसल्याने गटाची मजबूत पकड दिसून आली होती। त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। अशा परिस्थितीत विरोधी गटाच्या उर्वरित 3 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेत थेट सहकार पॅनेलला पाठिंबा दिल्याने निवडणुकीच्या समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे। दरम्यान या घडामोडींनंतर तालुक्यात विविध राजकीय चर्चा रंगल्या असून विरोधी गटाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सुरुवातीपासूनच संपूर्ण पॅनल उभे करण्यात विरोधी गटाला आलेल्या अडचणी आणि आता उमेदवाराची झालेली माघार यामुळे विरोधकांची राजकीय कोंडी वाढल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील या नव्या घडामोडींमुळे उर्वरित निवडणूक प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।